सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज जानेवारी जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये खात्यामध्ये आलेले आहेत. तर लगेच तुम्ही खातं तपासा. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच तपासा. तुमच्या खात्यात आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की 2500 रुपये याप्रमाणे मिळत आहे. तर मागे महिन्यातील थकबाकी असेल किंवा दोन्ही महिन्याचे पैसे काही लाभार्थ्यांना इथं 3000 रुपये देखील जमा होत आहे. तर आता क्रेडिट होणे सुरू झालेले आहे, जे की लाईव्ह तुम्ही इथं चेक करू शकता. खात्यामध्ये क्रेडिट पैसे होणे सुरू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर आता या 36 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता सर्वप्रथम येथे आपलं यामध्ये अहमदनगरमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे. दुसरं इथे अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. बीडमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. भंडारामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. बुलढाणामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये जे की आपण जिल्हे बघत आहे, तर आता त्यानंतर इथे आपलं हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, अहमदनगर. तर आता यामध्ये हिंगोली असेल, गोंदिया, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे की खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे किती 2500 रुपये. तर आता काही लाभार्थ्यांनी इथं 1500 देखील पैसे इथं जमा होत आहेत. तर इथं आपण गोंदियापर्यंत इथं एक हिंगोलीपर्यंत बघितलेलं आहे. त्यानंतरचे जे जिल्हे ते नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे योजनेच्या खात्यामध्ये तर येत आहे. तर आता तुम्ही लगेच खातं तपासा. ज्यांना कोणाला पैसे मिळालेच नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पैसे इथं मिळवायचे आहे. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये उस्मानाबादमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. पालघर, परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. पुणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. रायगडमध्ये सुद्धा, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं खात्यामध्ये जमा होत आहे. काय होत आहे इथं जमा होत आहे. तर हे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये काही जणांच्या 1000, ते काही जणांच्या 1500, काही जणांच्या 2500, तर काही जणांच्या खात्यामध्ये 3000 रुपये देखील जमा होत आहे. त्यानंतर जे ते आपलं काही जिल्ह्यांमध्ये आता यवतमाळ असेल, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येत आहे. आजची मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर आता बरेच जणांचे प्रश्न होतील की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे नवीन फॉर्म सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आजपासून 1500 ते 2500 रुपये 2 महिन्याचे पैसे एकत्र, कधी कधी 3000 रुपये देखील खात्यामध्ये, DBT खात्यामध्ये इथं पैसे येत आहे. जे की पेमेंटसुद्धा क्रेडिट होत आहे तुमच्या खात्यामध्ये. खाते तुम्ही लगेच तपास. तर यामध्ये जे की आता पैसे इथं, तर यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना पैसे इथं आलेले आहेत. तर आता ज्या लाभार्थ्यांची eKYC लाभार्थी असेल, eKYC पूर्ण केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, बँक खातं ॲक्टिव्ह आहे, कोणाचे पैसे इथं थांबलेले आहेत. तर आता यामध्ये कोणत्या कारणामुळे पैसे इथं थांबते, तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे eKYC नाही, बँक खात्यामध्ये काही बदल केलेला नाही, जसंच्या तसं व्यवहार नाही त्याच्यामध्ये, आधार लिंक नाही, तर यामुळे तुमचे पैसे इथं थांबलेले असेल. तर वाटप जे की आता इथं जे की 36 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर सर्वच जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये इथं येणार आहे. तर पैसे जमा न होण्याचे मुख्य काही कारणे आहेत. यामध्ये eKYC अपूर्ण, आधार लिंक नाही, बँक खाते बंद, फॉर्म तुमचा पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे. तर या कारणांमुळे सुद्धा तर आता 1000, 1500, 2500 व काही जणांच्या खात्यामध्ये 3000 रुपये देखील इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर आता यामध्ये कोण पात्र आहे, तर आता यामध्ये विधवा महिला असेल, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती असेल, 40% दिव्यांग असेल,
आजारग्रस्त असेल, त्याचप्रमाणे यामध्ये वार्षिक उत्पन्न तुम्हाला 21,000 रुपये ते लागते. शहरी भागासाठी 24,000 रुपये. ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करू शकतात. वाटप कशा आधारावर होतो, तर यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचा निधी व मंजूर झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांची संख्या DBT व बँक खात्यामध्ये थेट पैसे इथं पाठवले जाते. योजना बंद होण्याचे जे काही मुख्य कारणे आहेत, तर त्यामध्ये मुख्य कारणामध्ये पहिलेच आहे मृत्यू नोंद. तर आता बरेच वेळा जे काही अपडेट येते की तुम्हाला मृत्यूचा दाखला द्यायचा आहे, म्हणजे विधवा जर महिला असेल तर त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला, तर ते तुम्हाला द्यावं लागते. कधी कधी ते तुम्ही डॉक्युमेंट्स देत नाही, दिलं तरी डुप्लिकेट वगैरे दिलं तर तुमचे पैसे तर बंद होऊ शकते. उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यानंतर चुकीची माहिती देता, 2 वर्ष झाले की KYC न करता किंवा हयात दाखला आहे की नाही ते तुम्हाला द्यायचा आहे. महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे हयात दाखला. हयात जो दाखला आहे ते तुम्हाला दाखला इथं द्यावाच लागतो, जेणेकरून तुमचे पैसे इथं सुरू राहतील.